नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या दिवशी केस धुतल्याने नवरा धनवान होतो. स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रीला घराची लक्ष्मी मानली जाते. एक स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते, तर तिच्या काही चुकांमुळे घरात गरिबी आणि अशांती देखील येऊ शकते. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रानुसार स्त्रियांच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कधीही करू नयेत. तसेच विवाहित स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत ज्यामुळे त्यांचा पती धनवान होतो, आणि कोणत्या दिवशी केस धुणे म्हणजे पतीच्या आयुष्यावर आणि मुलावर संकट आणण्यासारखे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख, शांती आणि अखंड सौभाग्य, लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. मित्रांनो, आपल्या शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात महिलांच्या दैनंदिन सवयीबद्दल काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया याबद्दल काय म्हणतात. गुरुजी, उशिरापर्यंत झोपणे. जी स्त्री सकाळी उशिरापर्यंत झोपून राहते तिच्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणाऱ्या स्त्रियांच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. केस आणि पायांची स्वच्छता. महिलांनी आपले केस आणि पाय नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत. अस्वच्छ केस आणि पाय दरिद्रीचे कारण बनते. स्नानाची योग्य वेळ. सकाळी स्त्रियांनी शास्त्रानुसार सकाळी 8 वाजेनंतर स्नान करणे योग्य मानले जात नाही. जर काही कारणास्तव 8 पूर्वी जमले नाही तर तुम्ही दुपारच्या 12 वाजेपर्यंत स्नान नक्की करावे, कारण 12 वाजेनंतर केलेले स्नान हे दानव स्नान मानले जाते, ज्याचे कोणतेही पुण्य मिळत नाही. न्हाण्याच्या पाण्यात मीठ. स्त्रियांनी अंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्यही चांगले राहते. दुपारच्या वेळी स्वच्छता आणि फिरणे. दुपारच्या वेळी घरात झाडू पोछा करू नये, कारण या काळात नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात असतात. तसेच स्त्रियांनी दुपारच्या वेळी कोणत्याही निर्जन किंवा स्मशान जागेवर जाणे टाळावे. प्रत्येक स्त्रीमध्ये माता लक्ष्मीचा अंश मानला जातो. स्त्रीचे नाभिस्थान हे ऊर्जेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. बऱ्याचदा स्त्रिया शरीराच्या या भागाकडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शास्त्रात असे म्हटले आहे की जी महिला आपली नाभी स्वच्छ ठेवत नाही तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. तिच्या विवाहामध्ये किंवा पतीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही नाभी ही स्वच्छ ठेवा. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आणि अनेक प्रसंगात सांगितले आहे की ज्या घरात नारीचा सन्मान होत नाही तिथे देवही निवास करत नाहीत. जर एखादा पुरुष स्त्रीला कमी लेखत असेल किंवा तिचा अपमान करत असेल तर त्याचे भाग्य तिथेच संपते. आयुष्यात प्रगती आणि यश हवे असेल तर घरातील स्त्रियांचा आदर करा. हा सर्वात मोठा धर्म आहे. आता बोलूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. आठवड्याचे काही दिवस असे आहेत ज्या दिवशी विवाहित स्त्रिया केस धुणे वर्ज मानले गेले आहे. सोमवार. विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळावे. यामुळे मुलांवर संकट येण्याची शक्यता असते आणि कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुधवार. हा नियम प्रामुख्याने कुमाऱ्या किंवा अविवाहित मुलींसाठी आहे. कुमाऱ्या मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत, यामुळे त्यांच्या भावावर मोठे संकट येऊ शकते. गुरुवार. बृहस्पतिवार. विवाहित स्त्रियांनी गुरुवारी चुकूनही केस धुवू नयेत, यामुळे पतीचे आयुष्य कमी होते आणि घरात दारिद्र्य येते. या दिवशी नखे किंवा केस कापणे, घरात पोछा मारणे किंवा कपडे धुणे देखील टाळावे. शुक्रवार. सर्वात शुभ दिवस. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे. या दिवशी विवाहित स्त्रियांनी केस नक्की धुवावेत, यामुळे पती धनवान होतो, घरात बरकत येते आणि सुख समृद्धी वाढते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी व्रत किंवा पूजा करायची असेल तर त्या दिवशी केस धुण्यास मनाई असेल तर तुम्ही केस न धुताही पूजा करू शकता. फक्त तुमच्या भांगेमध्ये स्वच्छ सिंदूर लावा. आणि स्त्रियांनो, शास्त्रात असे सांगितले आहे की स्त्रियांची भांग हे गंगा स्नानासारखी पवित्र मानली गेली आहे. मित्रांनो, सिंदूर लावताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सिंदूर लपवू नका. काही स्त्रिया फॅशन म्हणून किंवा लाजेपोटी सिंदूर केसामध्ये लपवतात. असे केल्याने पतीला समाजात मान सन्मान मिळत नाही. 2. लांब सिंदूर लावा. जेवढा लांब सिंदूर असेल तेवढी पतीची कीर्ती आणि आदर समाजात वाढतो. सिंदूर लावण्यापूर्वी त्या डबीला कपाळावर लावा आणि माता पार्वतीचे स्मरण करा. हे सरळ रेषेत लावा. नेहमी नाकाच्या सरळ रेषेत भांग पाडून सिंदूर लावावा. वाकडी मान पाडून किंवा वाकडा भांग पाडून सिंदूर लावल्याने पतीच्या कामात अडथळे येतात.
तसेच कधीही स्नान केल्याशिवाय सिंदूर लावू नका आणि दुसऱ्या स्त्रीकडून सिंदूर लावून घेऊ नका. व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या महिलांनी चुकूनही दुसऱ्यांसोबत शेअर करू नयेत किंवा घरात देखील करू नयेत. झाडूचा अपमान. घरात कधीही झाडूला पाय लावू नका किंवा लाथ मारू नका. झाडू हा लक्ष्मीचं रूप आहे, जिचा अपमान केल्यास घर कधीही आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही. स्त्रीचे आनंदी राहणे. घरातील स्त्री जर नेहमी चिडचिड करत असेल किंवा दुःखी असेल तर लक्ष्मी घर सोडून जाते. स्त्रीचे हसणे आणि आनंदी राहणे घरात सकारात्मक ऊर्जा आणते. सौभाग्याच्या वस्तू दान करू नका. विवाहित स्त्रियांनी आपली सिंदूरची डबी, हातातली घातलेली चुड्या, पायातील जोडवी, बिछव्या किंवा पायातली बिंदी कधीही दुसऱ्याला स्त्रीला देऊ नये, शेअर करू नये. यामुळे पतीवर मोठे संकट देखील येऊ शकते. किचनमध्ये खरकटी भांडी. स्त्रियांच्या वेळी स्वयंपाकघरात तवा, कढई किंवा इतर खरकटी भांडी तशीच ठेवून झोपू नका. राहुदोष आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. झोपण्यापूर्वी किचन नेहमी स्वच्छ ठेवा. मित्रांनो, या होत्या शास्त्रात सांगितलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की आणू शकता. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.